नमस्कार मंडळी, मी प्रणाली वैरकर. आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा मंडळी, मी आज आपणास नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बनवून दाखवणार आहे. चला तर आपण ही प्रक्रिया करायला घेऊया. हे बघा, मी प्रथम कढई ही मोठी घेतलेली आहे. 500 ग्राम नाचणी घेतलेली आहे आणि कढई तापल्याच्या नंतर आपण बारीक गॅस करून घ्यायचा. आधी कढई व्यवस्थित तापू द्यायची आणि मग बारीक गॅस करून आपण ही नाचणी थोडीशी भाजून घ्यायची. नाचणी भाजून दळून झाली ना तरी पण आपण पीठ मग नंतर थोडंसं भाजून घ्यायचं. पण नाचणी आधी व्यवस्थित भाजली गेली ना तर पिठाला जास्त भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे थोडी नाचणी भाजून घ्यायची. आपण उकड्या तांदळाचे लाडू कसे करतो त्याचप्रमाणे हे थोडंफार आहे. तर आपण आता हे नाचणी जरा भाजून घेऊया. हे बघा, नाचणी व्यवस्थित भाजत आली. हे जसं फुलायला लागतं ना तसं आपण गॅस बंद करून द्यायचा. फुलू नाही द्यायचं, फक्त व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता मी हा गॅस बंद करून ही नाचणी थंड झाल्यावरती व्यवस्थित असं आपण घावण्याला जसं दळतो ना त्याप्रमाणे मी घरघंटीवरती हे दळून घेणार आहे. आता हा मी गॅस बंद केला. आता आपण डायरेक्ट पीठ भाजायला घेण्यासाठी व्हिडिओ करायला घेऊया. आता ही थंड झाली की मी काढून घेते. परातीमध्ये काढून ही थंड करायला द्यायची. हे बघा, आपण आता हे नाचण्याचं पीठ व्यवस्थित मिक्सरमधून दळून घेतलं आहे. बघा, जसं आपल्याला घावण्याला हवं जातं ना त्याप्रमाणे खरखरीत दळलं. एकदम पिठासारखं दळलं नाही तर खाताला आपल्याला कसं लाडू एकदम चिकट चिकट दातामध्ये हे होतं ना. खरखरीत जर असेल तर बरं वाटतं. आता हे मी थोडं असं भाजून घेते, मग त्यामध्ये तूप घालून मग थोडं भाजून घेऊया. व्यवस्थित आपलं हे पीठ भाजलं गेलं पाहिजे, मग लाडू खायला पण मस्त असं लागतात. आणि हे नाचण्याच्या पिठाचे लाडू पौष्टिक. आता पावसाळा पण चालू झाला आहे. तसं काय अजून पाऊस इतका बरोबर पडत नाही आहे, पण आपला पावसाळ्यात हे लाडू खाल्लेले अजूनही छान लागतात. आता हे मी पीठ थोडं भाजून घेते आणि मग तूप घालते. हे बघा, असं थोडंसं पीठ भाजत आलं आहे ना की आता आपण ह्यामध्ये तूप घालून घेऊया. आपण नंतर लाडू बनवताना तूप घालणारच आहे. तुम्ही तूप घाला किंवा वनस्पती घाला, काही वापरू शकता. आता हे मी 2 चमचे तूप घालून असं व्यवस्थित असं भाजून घेते. हे बघा, आता आपण हे व्यवस्थित आणि मंद आचेवरच व्यवस्थित भाजून घ्यायचा. गॅस फास्ट ठेवायचा नाही. बघा, सुगंध असा व्यवस्थित येतो आहे. आपण जसं जसं भाजायला घेतो तसं सुगंध व्यवस्थित येतो आणि नाचणी आपल्याला भाजलेले कळत नाही. तरी आपला टायमिंग व्यवस्थित बघून ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता हे मी जवळजवळ 20 ते 1 मिनटं भाजून घेणार बारीक गॅसवरती. फास्ट गॅसवरती मग ते करपणार. त्यामुळे 20 मिनटं. आता हे मी जरा लाडू व्यवस्थित लाडवाचं हे सारण भाजून घेते. हे बघा, छान असं आपलं आता 20 मिनटं झाले. 20 मिनटाच्या जरा 1-2 मिनटं जास्त झाले. व्यवस्थित भाजलं जातं. हे बघा, तुम्ही असं खाऊन पण बघितलं ना तरी पीठ खायला छान लागतं. आणि तूप घातल्यामुळे थोडासा अजून त्याला टेस्टपणा येतो. आता लाडू बनवल्यावर तर अजूनच टेस्ट येते. आणि आता आपण हे गॅस बंद करून घ्यायचा. बघा, स्लो आणि फास्टच्या मध्येच ठेवून भाजायचं. पूर्ण फास्ट करून भाजायचं नाही, नाहीतर करपलं जाणार. आणि नाचणी आपण भाजून घेतल्यामुळे काय माहिती आहे, हे पीठ व्यवस्थित लवकर भाजलं जातं. आता मी गॅस बंद करून हे पीठ थंड व्हायला देते. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मी गूळ घालते. मग गूळ घालून मिक्सरला लावून घेऊया आपण. आता हे पूर्ण पीठ थंड होऊ देऊया आणि मग करायला घेऊया. हे बघा, मस्तपैकी आता हे पीठ आपलं थंड झालं आहे. आता आपल्या मला ह्यामध्ये हे गूळ मिक्स करून घ्यायचं. मी 500 ग्राम हे घेतलं आहे ना नाचणी, तर मी हे 500 ग्रामच गूळ घेतलं आहे. जरा गोड असलेलं आणि सध्या गुळाचा पदार्थ खाल्लेलं जरा पावसा पाण्यात चांगलं, म्हणून मी हे 500 ग्राम गूळ घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. बघा, सर्वात आपण हे गूळ मिक्स करून घेतलं आहे ना, तर आपण काय करायचं, हे मिक्सरमधून थोडं थोडं करून फिरवून घेऊया. हे बघा, हे बघा, एवढं सुकं. आणि मिक्सरचं भांडं एकदम सुकं हवं आहे. भांडं ओलं नाही ठेवायचं, नाही तर लाडू आपले खराब होऊन जातील. आता हे मी थोडं थोडं करून मिक्सरमधून पिसून घेते. हे बघा, अशा प्रकारे हे आपण आता मिक्सरमधून आहे ना हे सर्व बाकीचं पण असं बारीक करून घेऊया. व्यवस्थित गूळ कसं ना मिक्सरमधून केलं की व्यवस्थित गूळ एकजीव होतो ना, त्यामुळे हे बघा, आता आपण हे मी सर्व बाकीचं मिक्सरमधून वाटून घेते.
हे बघा मिक्सरमधून आपण सर्व व्यवस्थित काढून घेतलं. सर्व गूळ आणि पीठ असं हे व्यवस्थित एकजीव झालं आहे. आपल्याला आता ह्यामध्ये काजू भाजून घालायचे. थोडंसं तुपामध्ये जरा भाजून घेते आणि मी थोडंसं डिंक वापरणार आहे. हे बघा जरासं अर्धी वाटी डिंक घेतला आहे, जरा छान लागतात लाडू. आणि हे मनुका तर आपल्याला असेच घालून घ्यायचे, ते मी घालून घेते. हे मनुका मी मोठे असल्यामुळे ते बारीक करून घेतले. आणि आता हे डिंक आणि आपण हे घालून घेऊया. तर आता आपण हे तुपामध्ये जरासं तळून घेऊया. आपण आता पॅन तापून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं असं तूप घालून घेऊया आणि त्यामध्ये हे काजू भाजून घेऊया. हे काजू मी जरा खलबत्त्यामध्ये हे करून घेतले, थोडेसे अगदी तुपावर हे करून घ्यायचे. हे बघा काजूने आता इतका कलर बदलला, बस झाला. आता आपण हे त्या पिठामध्ये घालून घेऊया. आता आपण ह्याच पॅनमध्ये थोडंसं परत पुन्हा तूप घालून घेऊया आणि डिंक फुलवून घेऊया. हे बघा हा मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे, छान लागतं नाचणीच्या पिठामध्ये. हे बघा हा संपूर्ण डिंक मी आता व्यवस्थित फुलवून घेतला आहे. आता आपण त्या पिठामध्ये घालून घेऊया. गॅस बंद करायचा आणि पिठात घालायचं. हे बघा आपण काजू घालून घेतले. आता हा डिंक पण घालून घेऊया. वरचं जे तूप बीप आहे ते सर्व घालून घेऊया. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. प्रथम आता आपल्याला पहिले वेलची पावडर घालून घ्यायची आहे. हे बघा ह्यामध्ये प्रथम वेलची पावडर घालून घेऊया. हे बघा मी 3 चमचे घालून घेते. व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता आपण हे बघा हे सर्व आता मिश्रण आपण एकजीव करून घेतलं. हे बघा यामध्ये आता आपण ना हे थोडं थोडं करून ना तूप घालून किंवा तुम्ही वनस्पती पण वापरू शकता. असं हे थोडे थोडे करून मी उकड्या तांदळाचे कसे लाडू केले त्याच प्रकारे हे मी लाडू करून घेते. आता मी तूप गरम करून घेते आणि ह्यामध्ये वापरायला घेते. हे बघा हे सर्व एकजीव करून घेतलं आहे आपण. आता ह्यामध्ये तूप घालून घेऊया. हे तूप मी गरम केलं आहे. तुम्ही काही वनस्पती वगैरे पण वापरू शकता. हे बघा हे तूप मी गरम केलं आहे, थोडंसं घालून घेते आणि मग थोडं थोडं करून मी लाडू बनवते. एकदम आपल्याला ते जमत नाही, त्यामुळे थोडं थोडं करून घ्यायचं. कधी कोण आलं गेलं तर मग ते लाडू तसेच राहतात ना बनवायचे. मग थोडं थोडं केलं तर व्यवस्थित होऊन जातं. आता हे मी सर्व हाताने एकजीव करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. हे बघा हे सर्व लाडवाचं सारण मी एकजीव करून घेतलं. ह्यामध्ये डिंक असतो ना, तुम्ही अक्का ठेवला का खाताना जरा कुरकुरीत बरं लागतं, त्यामुळे मी अक्का ठेवल्याने हे बघा अशा प्रकारे हे लाडू वळून घेते. आणि आपण तूप घातल्यामुळे जरा लाडू कसा घट्ट वळला जातो ना आणि घट्ट राहतो तो, त्यामुळे तूप घालून घ्यायचं. आणि डिंक अक्का घातल्यामुळे जरा खायला बरं वाटतं, त्यामुळे डिंक अक्का ठेवते. हे बघा अशा प्रकारे हे लाडू वळून हे बघा अशा तऱ्हेने आता आपण हे बघा व्यवस्थित असे लाडू होतात. अशा तऱ्हेने आता हे मी बाकीचे सर्व लाडू बनवून घेते आणि मग नंतर शेवटी भेटते. हे बघा मंडळी माझे हे नाचण्याच्या पिठाचे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. हे बघा आपण ह्या पावसाळ्यामध्ये हे असे पौष्टिक लाडू करून घरच्यांना जरूर खायला द्या. हे बघा यामध्ये मी डिंक वापरले आहे. तो डिंकाचा वापर तुम्हाला कमरेसाठी पण चांगल्या प्रकारे होऊन जातो. काजू आणि मनुका हे ऑप्शन आहे. तुम्ही इतर अजून ड्रायफ्रूट्स किंवा चारोळी वगैरे पण ह्यामध्ये घालू शकता. मी आपलं फक्त काजू घातलेत आणि मनुका घातलेत आणि डिंकाचा वापर केला आहे. जास्त सामग्री न घालता मी हे लाडू तयार केलेले आहे आणि एवढ्या पिठामध्ये हे व्यवस्थित असे लाडू बनवून जातात. तर आपण ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या घरातल्यांना अवश्य करून घाला. मस्त लागतात आणि एकदम पौष्टिक आहेत. हे बघा मंडळी छान असे आपल्या नाचण्याच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. अशाच छान छान रेसिपी इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा
स्वस्थ राहा.